मनसेकडून केरला स्टोरी हा पिक्चर दाखवण्यात त्या बाबतीत काय आज प्रभाग क्रमांक 9 तर्फे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आज आम्ही केरला स्टोरीचा जो शो ठेवला आहे, खास करून माझ्या प्रभागातल्या मुली व त्यांच्या आयांसाठी। तर त्यांनी हा शो का बघावा की अशा काही घटना आपल्या देशामध्ये लव जिहाद ह्या खूप मोठी समस्या आहे आपल्या देशामध्ये। आणि ह्या समस्येला खूप म्हणजे मुली आजकालच्या कॉलेजच्या मुली आंधळ प्रेमात पडून आंधळ प्रेम करतात। त्यांना खरं आणि खोटं हे काही त्यांना कळत नाही। तर आज या हल्लीचा जो मूवी आलाय केरला's द स्टोरी, त्या स्टोरीच्या काही घटना आहेत ह्या माझ्या प्रभागातल्या मुलींनी आणि त्यांच्या आईंनी बघावं, त्यासाठी आम्ही आज मनसे नेते सन्माननीय मनसे नेते महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आज आम्ही प्रभागात हा मूवी दाखवतो आहे। आणि विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आणि विद्यार्थ्यांनीच हा मूवी बघावा हा एक योगच म्हणावा आणि त्या अनुषंगाने आम्ही हा शो ठेवला आहे। तर माझ्या प्रभागातल्या मुलींनी और त्यांच्या आईंनी हा पिक्चर बघून त्यांनी एक प्रबोधन घ्यावं, यातून ह्या पिक्चर मधून बोध घ्यावं आणि अशा प्रेमाला बळी पडू नये, एवढीच माझ्या प्रभागातल्या महिला आणि भगिनींना माझी नम्र विनंती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। द केरला स्टोरी जी आहे ही आपल्या देशामध्ये घडलेले घटनेमधून हे 3 असे घटने आहेत। म्हणजे घडले तर भरपूर असतील, पण त्याच्यातले जे समजलेले घटने त्याच्यातून 3 घटनांवरती ही स्टोरी आहे। आणि ही अशी स्टोरी आहे जी आपले जे टीनेज गटातल्या ज्या मुली असतात, ज्यांना खरं खोटं याची समज नसते, अशा लोकांना टार्गेट केलेली जातात ही दाखवली गेली आहे। तर मला असं वाटतं जे टीनेज मुली आहेत किंवा ज्या मुली वयाने छोटे असतात, कॉलेज वगैरे मध्ये शिकायला जातात आणि तिकडे त्यांचं ओळख अशा जिहादी लोकांबरोबर होतात जे वेगळं भेष आणि आपलं हे बदलून या मुलींसमोर येतात, ते त्यांचं खरं स्वरूप दाखवत नाही, ते वेगळं स्वरूप दाखवून या मुलींबरोबर प्रेमाचं नाटक वगैरे करतात आणि त्यांना अशा भयंकर रीतीने त्यांचा वापर करून घेतात, जेणे परत येण्याचं, परत भारतात परत यायचं किंवा परत आपल्या जीवनामध्ये येणं फार कठीण जातं या मुलींना। त्यामुळे कसं आहे की मुलींना स्पेसिफिकली जे कमी वयाच्या ज्या मुली आहेत, त्यांचे आया आहेत, त्यांचे वडील आहेत, यांनी याच्याकडे खूप लक्ष ठेवणं गरजेचं आहे। ज्यांच्याबरोबर हे घटत नाही त्यांनी आजूबाजूला लक्ष ठेवावं की आपल्या मित्रमैत्रिणीमधून कोण याच्यात फसतंय का। त्या पिक्चर मध्ये तुम्हाला बघितलं की ते लक्षात येणार की त्याच्यामध्ये एक मुलगी असते जी सतत सांगत राहते की हे काहीतरी चुकीचं होतंय म्हणून, पण बाकीचे ऐकत नाही। पण तसं तुम्ही पण लक्ष ठेवा, आपल्या आजूबाजूला कुठे असं कोणी बळी पडतंय का या लव जिहादच्या याच्यात। जर पडत असेल तर तुम्ही ते आमच्यापर्यंत आणा किंवा पोलिसांपर्यंत जा, पण याच्यामध्ये शांत बसू नका, कारण ही खूप मोठी गोष्ट आहे आणि भरपूर लोक याच्यामध्ये अडकलेले असतील जे आपल्या गव्हर्नमेंटच्या नजरेत किंवा लोकांच्या नजरेत अजून आलेले नाही। तर त्यांना आपल्याला वाचवणं गरजेचं आहे। ही खूप चांगली मोहीम घेतली आहे मनसेनी आणि मी त्याला खूप म्हणजे सपोर्ट करते, त्याच्यात खूप चांगली मोहीम आहे। धन्यवाद। उम्र की लड़कियां होती है अक्सर ये कहती है कि मेरा वाला ऐसा नहीं है, हर मुस्लिम लड़का ऐसा नहीं हो सकता, लव जिहाद नहीं कर सकता, इसको आप किस वजह से देखते हैं, उसके बारे में बताइए। सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा चित्रपट प्रभाग 9 मध्ये दाखवण्यात येत आहे। तुम्ही जो प्रश्न केला आहे त्याचं उत्तर असं आहे की पालकांनी सर्वात प्रथम तिकडे लक्ष दिलं पाहिजे। पालकांनी या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे, आपले पालक कसे आहेत त्या पद्धतीने मुलांनी वागलं पाहिजे। यामध्ये सगळ्यात जास्त मी पालकांना सांगेन की तुम्ही आपल्या मुलांकडे लक्ष द्या, मुलांना या गोष्टीपासून लांब ठेवा आणि इतरही जर कोणत्या मुली असतील त्यांना या गोष्टीचा त्रास होत असेल, कोण पाठी लागत असेल तर आता निर्भय योजना सुद्धा पोलिसांच्या मार्फत आहे, यावरती सुद्धा आपण संपर्क करून त्यांच्याशी संपर्क साधू शकता। त्या महिलाच पोलीस असतात, त्या महिला पोलीस तुम्हाला नक्की त्यामध्ये मदत करतील आणि तुम्हाला सहकार्य करतील आणि अशा या फंद्यातून तुम्हाला वाचवायचा प्रयत्न करतील।
दूसरा सवाल ये है कि जैसे केरला में 32,000 लड़कियां गायब, वैसे मुंबई में भी कई हजारों लड़कियां गायब है लव जिहाद के चक्कर में, उनको किस तरह से देखते हैं और किस तरह से उनका संरक्षण करेंगे उसके लिए? नाही, कसं आहे, मुंबईमधून त्या गायब आहेत, पण आपलं जे महाराष्ट्राचं पोलीस आहे, महाराष्ट्राचे पोलीस आहेत, यांनी यावरती बरंचसं नियंत्रण केलेलं आहे. पालक यावरती आता एकदम जागृत झालेले आहेत, त्यामुळे बऱ्याचशा केसेस आता यामध्ये कमी आहेत आता. कारण की निर्भयासारखी पथकासारखी पोलिसांची जे राबवलेली योजना जी आहे ती खरोखर खूप चांगली आहे, की कोणत्याही क्षणी तुम्हाला त्या ठिकाणी पोलिसांची महिला पोलीस त्या ठिकाणी तुम्हाला मदतीला येते आणि त्या महिलाचं संरक्षण त्या ठिकाणी होतं.